मी नितीन श्रीगिरीवर. आज आपण बघणार आहोत प्रेशर गेज, कंपाऊंड गेज आणि मॅनिफोल्ड गेज. आपल्या रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये दोन प्रेशर असतात, एक लो प्रेशर, एक हाय प्रेशर. लो प्रेशर मोजण्यासाठी आपण कंपाऊंड गेजचा वापर करतो आणि हाय प्रेशर मोजण्यासाठी आपण प्रेशर गेजचा वापर करतो. तर सर्वात प्रथम आपण बघूया की प्रेशर गेज कसा दिसतो आणि काय त्याच्यात स्केल असतात आणि कोणत्या स्केलचा अर्थ काय होतो हे आपण बघू. तर आपल्या स्क्रीन समोर एक गेज आला आहे ज्यावर 0 ते 500 PSI असे रीडिंग लिहिलेले आहेत. PSI म्हणजे पाऊंड स्क्वेअर इंच, हे प्रेशरचं युनिट आहे. तर या गेजमध्ये व्हाईटमध्ये जे दिसत आहे 0, 50, 100, 150, 200 ते 500 हे झाली प्रेशरची स्केल. जिथे कुठे काटा थांबलेला राहील त्या ठिकाणी आपण म्हणू की एवढं PSI प्रेशर आहे. हा गेज जर बारकाईने बघितला तर 3 रेफ्रिजरंटसाठी चालतो. एक R22, एक R404A, एक R134A असे 3 रेफ्रिजरंटसाठी हा गेज चालतो. आणि प्रेशर स्केल जी आहे ही सगळ्या रेफ्रिजरंटसाठी सारखीच आहे. फक्त फरक एवढाच आहे की एवढ्या प्रेशरवर प्रत्येक रेफ्रिजरंटचं तापमान किती असेल हे बघण्यासाठी हे आतमधल्या स्केल्स आहेत. एक व्हाईट स्केल आहे आणि त्यानंतर एक ब्राउनिश स्केल आहे आणि एक तिसरी व्हाईट स्केल आहे. म्हणजे R22 साठी ही व्हाईट स्केल गृहीत धरायची आहे आणि R404A साठी ही ब्राऊन स्केल गृहीत धरायची आहे आणि R134A साठी ही स्केल सिलेक्ट करायची. ज्यावेळेस काटा जर समजा 100 PSI वर थांबत असेल आणि कोणी आपल्याला जर R134A टेम्परेचर मोजायचं असेल की त्यावेळेस किती टेम्परेचर असेल त्या रेफ्रिजरंटचं, तर आपल्याला ही आतमधली स्केल बघावं लागेल. जी स्केल बघितल्यावर आपल्याला कळेल की 100 PSI वर R134A प्रेशर हे जवळपास 90 PSI आहे. अशा प्रकारे आपण या गेजद्वारे प्रेशर मोजू शकतो. आता आपल्या स्क्रीनवर एक दुसरा गेज दिसत आहे ज्या गेजला आपण कंपाऊंड गेज म्हणतो. कंपाऊंड गेज यासाठी म्हणतो की इथे 2 प्रकारचे रीडिंग आपल्याला मिळते. एक प्लस रीडिंग मिळते आणि एक मायनस रीडिंग मिळते. जे प्लस रीडिंग आहे ते या गेजमध्ये दिसते की 0 ते 350 PSI. यापूर्वी आपण प्रेशर गेज बघितला ज्यामध्ये प्रेशर रीडिंग होतं 0 ते 500. पण या गेजमध्ये आपलं रीडिंग आहे 0 ते 350 PSI आणि एक हिरवी स्केल दिसत आहे ज्यामध्ये रीडिंग -0च्या खाली -10, 20 आणि 30. जे व्हॅक्यूम प्रेशरचं रीडिंग आपण जे मोजतोय ते या गेजने मोजतो आणि याच्यात प्लस आणि मायनस दोन्ही रीडिंग असल्यामुळे या गेजला आपण कंपाऊंड गेज असे म्हणतो. हा सुद्धा गेज 3 रेफ्रिजरंटसाठी चालतोय. एक R134A, एक R404A, एक 407C. याचं पण फंक्शन प्रेशर गेज सारखं स्केल आहे. याचं बाहेरील स्केल हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह प्रेशर हे प्रेशर मोजण्यासाठी होते आणि निगेटिव्ह प्रेशर हे व्हॅक्यूम प्रेशर मोजण्यासाठी होते. व्हॅक्यूमचं युनिट हे इंचेस ऑफ मर्क्युरी -29.8 Hg इतकं असते आणि प्रेशरचं युनिट PSI इतकं असते. आताच आपण बघितलं की प्रेशर गेज म्हणजे काय आणि कंपाऊंड गेज म्हणजे काय. या दोन्ही गेजचा संच म्हणजेच मॅनिफोल्ड गेज सेट. या आकृतीत दिसत आहे की एक निळ्या रंगाचा जो गेज दिसत आहे या गेजला आपण कंपाऊंड गेज असं म्हणतो कारण याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रेशर्स आहेत. आणि हा लाल रंगाचा जो गेज दिसत आहे ह्या लाल रंगाच्या गेजमध्ये फक्त पॉझिटिव्ह प्रेशर आहे म्हणून याला आपण प्रेशर गेज असे म्हणतो. या मॅनिफोल्ड गेज सेटमुळे आपण सिस्टमचं दोन्ही प्रेशर ॲट ए टाईम आपण मोजू शकतो, लो प्रेशर, हाय प्रेशर. आणि ही एक कंबाईन अशी गेजेसची कन्स्ट्रक्शन आहे ज्यामध्ये 2 वॉल लागलेले आहेत. एक डावीकडे निळा वॉल लागला आहे आणि एक उजवीकडे लाल वॉल लागला आहे. ज्यावेळेस आपल्याला लो साईडचं प्रेशर मोजायचं आहे त्यावेळेस आपण निळा वॉल ओपन करायचा आहे आणि आपल्याला लो साईडचं प्रेशर मोजता येईल. त्याच पद्धतीने आपण हाय साईडचं प्रेशर जर मोजायचं असेल तर लाल रंगाचा वॉल हा आपण ओपन करायचा. ओपन केल्यावर आपल्याला हाय साईडचं प्रेशर मिळेल. या गेजमध्ये मॅनिफोल्ड गेज सेटमध्ये एक साईड ग्लास पण लावला आहे, ग्लास इंडिकेटर लावला आहे ज्याच्यामध्ये रेफ्रिजरंटची स्थिती पण आपल्याला बघता येईल की रेफ्रिजरंट वेट आहे, ड्राय आहे, ही पण स्थिती आपल्याला या साईड ग्लासमध्ये दिसेल. आणि या साईड ग्लासच्या खाली हे 3 कनेक्शन काढलेले आहेत. हे 3 कनेक्शन 3 चार्जिंग लाईन लावण्यासाठी इथे उपयोगात आणले जातात. तर लो प्रेशर मोजण्यासाठी ही
पहिली चार्जिंग लाईन आणि दुसरी चार्जिंग लाईन हे आपल्याला जर रेफ्रिजरंट लिकेज चेक करण्यासाठी नायट्रोजनचं प्रेशर द्यायचं असेल तर दुसऱ्या लाईननी द्यायचं, किंवा व्हॅक्युमायझिंग करायचं असेल तरी दुसऱ्या लाईननी द्यायचं, किंवा गॅस चार्जिंग करायचं असेल तरी दुसऱ्याच लाईननी द्यायचं. आणि तिसरी लाईन म्हणजे हाय साईड प्रेशर चेक करण्यासाठी आपण तिसऱ्या लाईनचा उपयोग करतो. अशा प्रकारे मॅनिफोल्ड गेज सेटची रचना केलेली असते.